तर आज आपल्याला जायचं होतं फवारणीचं औषध आणाय कासरळीला. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आदित्य आणि मी राहतो बिलोली तालुक्यातील गागलेगाव या गावात. आपल्या गावच्या समृद्ध रस्त्यावरून मी आणि मोठे पप्पा निघालो बघा कासरळीच्या दिशेने. जाताना कळालं की नेमकं रस्त्यात चिखल आहे का चिखलात रस्ता आहे, पण आम्ही त्या चिखलाचा सामना करत पोहोचलो होतो बोरगावला. आणि समोरून जाताना विद्यार्थ्यांची संख्या तर भरपूर वाढलेली. तिथून आम्ही डायरेक्ट हायवेवरून निघालो थेट कासरळीकडे. तिथून आम्ही आपल्या गाडीच्या 350 स्पीडने कवा पोहोचलो कासरळीमध्ये पताच लागला. केळीच्या घडांना फवारणी करायचं औषध न्यायला आल्या होत्या, पण ते तर काय भेटना गेलं, म्हणून सोयाबीनचं तेवढं खरेदी केल्या. मग आपल्याला पिचकारीची नळीन छडी घ्यायची होती. तिथून नळी घेऊन आपण निघालो वापस. जातानाच एक मका घेतल्या, मग तिथून आम्ही निघालो खात गावात. आम्ही आलो घरला. आपल्याला तिथं तर औषध भेटलं नाही, आता कुठून तर आणावंच लागलं. मग आपण डायरेक्ट केळीच्या तालुक्यातूनच औषध आणायचं ठरवल्या. पण तुम्ही म्हणसाल केळीचा जिल्हा ऐकला होता जळगाव, पण तालुका कोणता, तो पण तुम्ही अगोदर संपूर्ण व्हिडिओ बघा. पाणी उघडल म्हणून वाट बघत बसल्या होत्या, पण पाणी काय उघडायचं नावच घेत नव्हतं, म्हणून आता आपल्याला भिजतच जावं लागते. मग आम्ही जो होगा देखा जायगा म्हणून घरून तर निघालो होतो, पण मेंढरांनी तर इथंच रस्ता जाम करून ठेवला होता. आता आम्ही गाडीवर चलते, मात्र तोंडाला एवढं जोरात पाऊस लागला की ते तर काय सांगायचं कामच नाही. आता आपल्या गाडीमध्ये थोडंसं ऑइल कमी होतं, पण रिस्क कशाला म्हणून आपण डायरेक्ट गाडीची सर्व्हिसिंगच करून घेतली, कारण लांबचा प्रवास होता. मग जाऊ दे म्हणलं. तिथून आम्ही निघाल्या नरशीच्या चौकामधून नांदेडकडे. पण ते जाऊ द्या, प्रत्येक चौकामध्ये कोणता तरी पुतळा असतो, पण इथं पोलीस चौकी काय तेवढं कमेंट मध्ये सांगा. आता आम्ही समोर कोणत्या गावला चलो ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तोपर्यंत लाईक फॉलो करून ठेवा. धन्यवाद.